हट्ट धरलाय मे बी ह्या दोघांकडून मोबाईलच घ्यायचा. अरे झाला काय नाही बोलावलंय नका नाटक करू. दोघांकडून तुम्ही मोठा तसला बारका फिरका एखाद्या लाखाचा बस. क्रिंटच आईला फोन पाहिजे क्रिंटच. नमस्कार सर्वांना, रवी शिंदे व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि मित्रांनो, काल सगळ्यांनी 1 लाख आपलं पूर्ण झाल्यामुळे खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना मनापासून थँक्यू, सगळ्यांचा आभारी मित्रांनो मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यांनो. आजी आजोबा मावशी काका असं काय म्हणलंच नाही. काय 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 म्हणले? आजी आजोबा मावशी काका काकी ती राहिलेत की. हा हा तेवढंच वय नुसतं मित्रांनो मैत्रिणींनो. हा बर बाकी ज्यांना कुठं सोडलं ती पण बघतात की व्हिडिओ. बर बर त्यांना राग येईन की. नाही अगं तसं काय. बारकाल्या पोरांनो, बारकाली पोरं बी बघतात की मग. असं दे. रेशमाचं चाललंय कपडे धुवून कपडे दिवस कोथमीर काढायची, मग झालं. मग इथं आता आबा येतो म्हणल्यात उद्या. पोर शाळेत आज लवकरच कर गेली. पोरांची शाळा सुरू झाली, आता पेपर चालू होते शेवट वार्षिकचं. असं आहे का? बर. पोरांची झाली सकाळ सकाळ शाळा सुरू. अन्नाचं 10वीचं तास पण गाडीवर गेलेत का? हो. किती वाजता यायची पोर? 11:30 वाजता येते. बर बर. आता येतीलच पोर 11:30 वाजता. असं रेशमा झालं धुणं. मला झाला उशीर विलॉग चालू करायला. आणि आलो आई म्हणते जेवायला चल. आणि गार्डनचा नजारा बघायची एक नजर झलक कशी वाटते. जेवतो की. काय केली भाजी? बटाटे केले. बरं, आईचं चाललंय स्वयंपाक. बटाटो रात्री होतं वांग. बटाटा दाव का तुम्हाला? वाव, तरी आली बघा, तरी कसली आली. अक्काचा मसाला आहे म्हणून तरी, म्हणजे रसा खरं सांग का पिऊ वाटतो. इतकी रशी भारी होती मसाल्याने. दुसरं जास्त काही टाकत बी नाहीत, है का नाही? तुम्ही आता 200 रुपये स्वस्त झालाय मसाला. 700 रुपये आकन केलाय. ती मिरच्यांची स्वस्त झाल्यात ना वाटतं त्याच्यामुळे. हो, सामान घालती परवडत असल्याशिवाय तिने विचार करून केलंय आहे सगळं विषय. आई म्हणते परवडन का तिला? सगळ्याला बी पास कसं सगळ्याला बी त्यांना बी परवडलं पाहिजे. काय करायचं, परवड सगळ्यांचीच काळजी घेतली पाहिजे. नाही त्यांना बी काय कसं काय कायला असतात पैसे नसतात. प्रत्येकाचं काय सारखं का? नाही एकदा तुम्ही मागवून बघा. फक्त 700 रुपये किलो. तुम्ही म्हणसाल बोटच चाटून खाणार इतकं म्हणजे भारी. मसालाच खाणार नाही किती. हा त्यांना एखाद्या बारीला तसली भाजी केली तरी खायना ती. काय करायचं? हा तसं. पोटात जळजाळ, पित्त, हा आणि आग होणं पोटात, ही प्रकार थांबते ते. हा पोटात आग होत नाही काय नाही. म्हणजे त्याचा मसाला कसा एकच नंबर आहे. हो. आणि ज्याने घेतलाय तीच घेते ती. आता त्यांना कळून चुकलं की ही मसाला खाल्या बघा आपल्याला परवडायचं नाही. बरोबर आहे. आणि 1 किलो तुम्हाला मसाला कमीत कमी दोघाला 2-4 महिने म्हणलं तरी जाईल. मग काय जाईल. तिखट काही एवढी नसतो बी. आपले प्रकार असतात आणि पचन होत. आपल्याला दुसरा मसालाच पचा नाही. बरं. आईला आता मोबाईल आणायचं. बरीच दिन काल म्हणजे आईला मोबाईल आण. अयो, त्यांना मला थांबा तारांबळे आमची वाई. थोडं तर आम्ही लय गुतलेलो या. 10,000 लय बी भारी. लय बारीतला मला काय कळतं. आणि ती लोक असणार मला कळत नाही. पोरं शिकवते तुला शिकावते ती. तिखट नाही ना झाली का? लागते लय तिखट. पोरं तुला सगळं शिकवते. तुला आता बापूंचं ऑलरेडी चालवते की. तसंच आपला लोक युट्यूब मध्ये जाता येते तुला. पाहिजे ते मागवा येते. हा, बोललं येतंय. हो, बोललं की येतंय का नाही? मग काय करमणूक होईल र. मोबाईल असल्यावर कसं पगार झाल्यावर थांब. तारांबळे थोडं काय करायचं. ती मला खावा येते. नाहीत खवळत. त्यांना सांगते की मी तारांबळे म्हणा. थोडी तारांबळेच आहे आमची वाईच. त्याच्यामुळं काय करता समजून घ्यावं लागतं. मग काय
आता ते तरी काय करेन, कुठं आणेन. ये ना आणायला कसं आहे ते बी वापरायचं आता, त्याला बी लागतोय बियाणं. 7-8 दिवस तर आणू पण. बर काय महिन्याने आणला तरी चालतंय. कसं देवा पिवाला गेल्या ह्याला नडतंय. फोन हे करायचा हे करायचं, दुसरं काय नाही. आहे काय म्हणते बघा. नाही असू द्या, काय नाही. आपली म्हणली त्याला चेष्टनी, त्याचं बी झालंच काय काय ते झालं त्याचं बी पूर्ण. तुम्ही हे केलं सगळ्यांनी, तुम्हाला बी काळजी या सगळ्यांना म्हणून तुम्ही म्हणता. पण असू द्या, तुमच्या घरी तीच आमच्या घरी, काय करायचं सगळ्याचं तीच. कसं असतं, अडचणी सुटत नाहीत ना, त्याच्यामुळं प्रत्येकामागं अडचणी असते, ते उरशा का आहे ना. तुला दही घ्यायचं का? सध्याला का हाक मारली नाही जेवाय? काय करतोय काय जण? त्याला एक आरोळी दिलं घरी का म्हणून काय असं घरी, त्याला आता पोर आल्यावर जाताच येणार आता. तुझी गाडीच जायचं, तुझं तोंड वाजतंय का काय? नाही तिखट नाही. बरं झालं, तुझ्या बेनं तर मी लई तिखट करीत नाही. मुळा खायचा भाकरीवर, मुळा नका तर मग झालं मी पोटभर खाऊन. काय जेवतो रे का म्हणे एवढे सर? 3 टाइम जेवतो मी, दुपार तुम्ही जेवतो ना. किती खातो बारकी पोरं तरी 2-2 चपात्या खाते ती. तू पाहिली तर 1 चपाती खातो. झालं जेवण बिवण मस्त मध्ये. आईची मिठी 10 वेळा तरी भेटली असेल. संध्याला लावून दे जेवायला, संध्याला बोलवून संध्याला हाक मार. बरं थांब म्हणलं आता मी जेवले. आईची माया शेवटी, आईला दोन्ही लेकरं सारखीच की हो, असं असतं. आईला संध्याने ही तर कुठं पाया काढलाय, कुठं पाया काढलाय, एवढीच काढलाय. हा नुसतीच नाटकं करते हिडीव टाकून. 4 दिवस झाले तेवढंच धावते. हा कार सांदे हाय निवांत. तुला आईने जेवाय बोलावलंय. खाल्लेला नाही दावीतला का तक 2 दिवस हाकेला जेवते, आणखी 2 दिवस जेवी. अरे झाला का आईने बोलावलंय, नका नाटक करू. तुम्ही खाल्लेलं जाऊ नका व काय म्हणू, जाऊन दे बिचारायला. विषय कसा आहे, बकीन चिवी नाणी गेल्या तर ते गुजूबाईला. संध्या हा एकटाच असं त्या संध्याचं चाललंय. आणि कसं होतं शेवटी हो का, कसं झालंय की सगळी सारखीच हो, म्हणजे नाही कोणाला मला काय म्हणू वाटत. कसं असेल तसं असेल, असं दे. कसं असतंय, नका काय म्हणत जाऊ. येतो म्हणलं, हां येतो म्हणलं. आईला सांगितलं येतो म्हणलंय, येईल की. काय होतं, आईला दोन्ही लेकरं सगळी सारखीच का नाही, तसा विचार केला तर. म्हणजे आईला वाटतं की मग आता ते कोणी नाहीच म्हणल्यावर. आणि असं ते खायचं हे ते कसं होतं, नाही हो तसं काय. पोरं आली का काय 10 वाजतात कारण आलं बी होय. हा सुटली शाळा, 10लाच. सकाळच्या शाळा लागल्या. मग 10ला 11ला तरी लागा. अगं ही सरांना कुठं सुपरविजनला जायचं होतं. मग सरांनी हे केलं म्हण की. आता येतोय का वास? आता सॉक्स घातलं थोडंफार येतोच की. येतोय का? ह्या सॉक्सचा येत नाही बाळा, ह्याला म्हणतात ओरिजिनल. हा तुम्ही तसलं ते पांढरे आणलेलं ते वेगळंच होतं. पोरं आली शाळेत ना. काय झालं एवढं, काय झालं? ऊन लागतंय म्हण. किती वाजले आता? 2 वाजले आता. डायरेक्ट मित्र मैत्रिणींनो ऊन जी पडलंय हो का बघा. असलं डेंजर ऊन आहे ना बाहेर, की बाहेरच निघू वाटत नाही. उन्हातानाच्या सर्वांना हार्दिक उन्हाच्या शुभेच्छा. हरेश ना देखील सगळ्यांना उन्हाच्या शुभेच्छा.
इकडं माझ्या शुभेच्छा द्यायची बाहेर झाली आता. शुभेच्छा सगळ्याला बरं का, लय ऊन लागतंय तुम्हाला, कसं लागतंय का नाही कोणाला? उन्हाने मला शुभेच्छा द्यायची बाहेर. आणि आईने धरलाय मोबाईल साठी हट्ट. धरलाय तर काय आता बारक्या पोरा किती झाले बाहेर. आई म्हणते राहून राहून कवा आणायचा फोन. होय आहे कवा आणू फोन. कवा तुला पैसे येतात तवा आण बाबा. बर आईला आणायचं की तुझ्याकडे फोन. पैसे येतात तवा आण. तसं काही नाही यायचं, आणायचं आईला फोन आता. आणायचं. आता 1 लाख खोलीचं काम झाले आणू की आईला फोन आणायचा आहे मित्रमैत्रिणींनो. एवढी खोली तयार झाली होया त्या. यायचं घेऊन मग. आता हट्टच धरलाय मे बी. ह्या दोघाकडून मोबाईलच घ्यायचा. हा दोघाकडून तिथून मोठा हा. तसला बारका फिरका नाही. एखाद्या लाखाचा बस किरिंटच आईला फोन पाहिजे. किरिंटच. 1 लाख बस का वर आणू. 1 लाखाच्या. मोठा पाहिजे मला, तसला बारका नाही. ॲपलचा काय करा, मलाच नवीन आणा की मग माझंच आत्याला देऊ की. जुना तुझं होईल. मग माझं व्हिडिओ तरी क्लिअर निघते की मग. क्लिअर म्हणजे आणि कसं. ते अण्णा माझ्याच मम्मीच आहे म्हणून मला द्यायचा बी नाही. अन्नाला द्यावा लागणार आहे तुमचाच एक फोन. आता 10वीला गेला की ते म्हणून मलाच दे एक फोन. त्याला नाव आणू मग लगेच नको आता ह्या वर्षी. त्याला नाही, पण त्याला अजून 2 वर्ष द्यायचं नाही. अण्णा मी 3 जण घरातली फोनवाली, पण 3 जण बिगर फोनवाली. नेनूला हायवे लगेच फोन आणि अन्नाला पण नाही अजून 2-3 वर्ष. 12वी होस्तर नाही मोबाईल. मला किती वर्ष? अन्नाची 12वी आईला होस्तर. आणायचं की आईला लवकरच आणायचं. आईला लवकर आणायचं. बघू आता कवा मिळतोय तवा, कवा देव देतोय तवा, मग काय. कवा देवाच्या मनात आहे ती. हम्म. नाही तिकडे गेल्या देवा फिवाला फोटो फिटू काढून आणायचं. आता व्हिडिओ काढून घरी आणून ठेवते देते. हा आत्या म्हणे ना आता मी इकडे आली मित्रमैत्रिणींनो. मला आठ की तिकडे एक माझी मैत्रीण होय साता ह्याला कोण कोल्हापूरला कोण होत्या सातारच्यात आहे ते. फॅन. नागपूरच्या का कुठल्या म्हणले मी आहे, पण गडबडीत बाया गेल्या पुढं तर मला बोलून मी आहे ना त्या गेल्या पुढं माझी तर इच्छित उतरलेली असली ग. सकाळ धरणं बसून बसून ताटून गेलेली आणि ह्या बाया पाळते त्या पुढं. आता त्या बोलते त्या मस्त, पण म्हणलं बाया गावाच्या नाहीत ह्या गर्दीत. जाते म्हणायचं. हा बोलली त्यांच्यावर 2-4 शब्द हल्ली. मग जाऊन दे म्हणलं. बघा आईची सुद्धा फॅन भेटायला लागली ती. मग लय भेटते ती मला, हा लय हा लय भेटते ती नव. जिथं तिथं मला ओळखते ती. होय ना. हं. मग तो तर आईला बरं वाटत असेल. मग काय आई म्हणत असेल भैया मी सुद्धा फेमस झाली. मग झाली आहे ना. तुम्ही झालाय काय 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 अहो बोलताय. बघ केला मला तरी पटाय पाहिजे की तुमच्या जीवाला. जीवाला काय वाटायचं खरं सांग. उगा आपला आत्या काय म्हणत नाही म्हणून मग. असू दे बाया, असू दे भैया होय. काय म्हणते कोणाला, पोरांना दुखून जमत. असू द्या चला ओके बाय बाय. बाय बाय. उन्हाचं लय ऊन लागलं म्हणून करापली पार उन्हाने. म्हणून बसलो सावलीला येऊन तर लगेच शांत. असलं ऊन आहे की तुम्हाला किती लागतंय ती सांगा. आम्हाला तर लय लागतंय आणि असलं लागतंय तो ज्ञान उन्हातच खातो हिंडती. काय करते नेहमी. अगं नेहमी काय उन्हात आणायची हिंडती. कामाला नाही लावली. हा काय जाऊ काय नाही. जाऊ फोन दाव. फोन घेऊन कुठे गेली ती. तरी मी म्हणतो नेहमी कुठं पळाली. इकडे दाव. मला व्हिडिओ काढायचा इंस्टाला पण म्हणजे व्हिडिओ काढत होती तरी म्हणलं तिथं नाचते काय करते. नाही रे, काहीतरी वापस मी गाणी उडतो. जाऊ काढला का सावलीत बसून तुम्ही तर मला एडिटिंग लावलाय कुठला बाया, थोड्या वेळ झोपून गा- रानात जायचंय कोथमीर काढायला. गादी टाकली जो आणि रानात जायचंय. शिकी काय झालंय माझ्याच हापीस मध्ये येऊन बसते दिदी गार लागते. काम करून करून आम्ही गेलो वर. पुन्हा कानात खोल्या बांधायला. होता का घरी पाणी मारून इटा दिन तिकडं देवाला. सगळं पोच करून गेलतो हापीस मध्ये असं गार वाटतंय ना. आता पण आणि एक इसी आणायचा तो का तिथं पॉइंट काढलाय. करू तीन बिताळं बांधायचे. बरं चला ओके बाय बाय. भेटू संध्याकाळी अजून एक आज व्हिडिओ टाकणार आहे मी. एक विशेष तुम्हाला लावणार आहे नाही तर उद्या सकाळ काय काय नाही गंमत आहे.